नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत. खूप खूप स्वागत आपल्या एन्काउंटर मध्ये. शहर विभाग हा खरं तर त्यांच्याकडे आहे आणि अनेक प्रश्न आहेत खरं तर तुम्हाला विचारण्यासारखे. पण अर्थात सध्या जो मुद्दा गाजतोय किंवा त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, आजही जे आरोप अनिल परब यांच्याकडून केले गेले, काय कशा पद्धतीने या आरोपांकडे पाहता आणि नेमकं काय सांगू इच्छिता? मला वाटतं ह्याच्यावरती मी सविस्तर बोललेलो आहेच, पण जे काही राजकारण चाललंय फक्त मला बदनाम करण्याकरिता, मला माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्याकरिता, जे काही गाळाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की गाळ हा तिथे साठवून ठेवलेला आहे, मग तो त्यांनी चोरीने विकलेला आहे, त्यातून कुठेही तथ्य नाही. मी त्यांनाही म्हटलं जातं ते मुख्यमंत्री साहेबांकडे ते पुरावे देणार आहेत, ते महसूल मंत्री महोदयांकडे पुरावे देणार आहेत, काय त्यांनी पुरावे द्यावे ते द्यावेत, पण माझी बाजू जी आहे ती मी मांडलेली आहे आणि 100% माझी बाजू ही सत्याची आहे. माझ्या पदाचा कुठेही दुरुपयोग हा माझ्याकडनं झालेला नाही आणि कधी तो होणार देखील नाही. आज एक तरुण म्हणून जी माझ्या नेत्याने मला जी संधी दिलेली आहे, ह्या संधीचं सोनं करत असताना प्रामाणिकतेने काम करायचं हा एक प्रामाणिक हेतू ठेवून मी काम करतोय. आज गृहराज्यमंत्री म्हणून जे काही माझ्यावरती आरोप केले गेलेले आहेत की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे माझ्या पदाचा दुरुपयोग हा मी माझ्या कुटुंबासाठी करतोय. एकंदरीत जर का कारवाई झाली असेल तर तो इंटरेस्ट कसा काय असू शकतो? म्हणजे कारवाई होणे काही इंटरेस्ट असू शकत नाही. मी सांगितलं याच्यामध्ये बघा, शेवटी जी व्यक्ती ती जे काही ती एस्टॅब्लिशमेंट चालवते कायद्यानुसार ती त्याचीच जबाबदारी आहे, कायद्यानुसार तोच गुन्हेगार आहे आणि म्हणून अशा वेळेस माझ्या कुटुंबियांना तिथे गुन्हेगार ठरवणं हे अत्यंत चुकीचं आहे. मी उलट ह्या सरकारमध्ये एक गृहराज्यमंत्री म्हणून जी काही ट्रान्सफरवरच्या ज्या महाराष्ट्रामधल्या कारवाया ज्या आहेत तर मी अग्रेसिव्हली अजून चालू केल्या. मी तो पुढाकार घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहविभाग काम करत असताना त्यांना नेहमी या बाबतीमध्ये मी अपडेट देत राहिलेलो आहे. ज्या काही कारवाई मी करतो आहे त्यांची माहिती मी त्यांना देत राहिलेलो आहे. माननीय शिंदे साहेबांना मी ह्याची माहिती देत राहिलेलो आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की जी काही डान्सबार विरुद्धची मोहीम ज्याला सुरुवात काही महिन्यांपूर्वी मी स्वतः केली, ती काही मी थांबवलेली नाही ना आणि ती थांबणार देखील नाही. आणि म्हणून मला वाटतं आले जे काही आरोप आहेत ते फक्त राजकारणापुरते आहेत. मी त्याला राजकारण म्हणून पाहतोय. ह्याच्याने माझ्या कामावरती तरी मला कुठला परिणाम होणार नाहीये. तुम्ही तुमच्याकडून काही ऍक्शन घेणार आहात या प्रकरणी? नक्कीच. आता आम्ही कायदेशीर सल्ला नक्कीच घेऊ, परंतु विधिमंडळामध्ये जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं. मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये देखील परवाच्या दिवशी म्हटलं की त्याला विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे जे काही कारवाई करता येईल ती कारवाई मी करणार. कारण साधी गोष्ट आहे, मंत्र्यांवरती आरोप करायच्या अगोदर 35ची नोटीस ही सभापती महोदयांना देणं आवश्यक होतं. मला नोटीस देणं आवश्यक होतं, ती दिली गेली नाही. त्यामुळे काही नियमाची पायमल्ली झालेली आहे. त्याचे मी विधिमंडळाच्या नियमानुसार त्याच्या योग्य ती मी कारवाई करणार. विधिमंडळाचाच आता विषय निघालेला आहे, तर मधल्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीची मारामारी विधिमंडळात पाहिली ती देखील एक फारच धक्कादायक होती. जनसामान्यांमध्ये त्या मारामारीचे ते व्हिज्युअल्स पाहून आजही विश्वास बसत नव्हता की हे असं सगळं चाललंय विधिमंडळामध्ये आणि आता त्यांची सुटका झालेली आहे. काय सांगू? नाही, अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे मला आठवते रामदासभाई माझे वडील आमदार असताना 89 सालापासून भाईंनी सभागृह जेव्हा मी तिथे एंटर केलं, लहानपणी आम्ही देखील विधिमंडळामध्ये जायचो. आम्ही गॅलरीमधून विधिमंडळ पाहायचो, कामकाज पाहायचो. कधीच अशा पद्धतीचं विधिमंडळामध्ये झालेलं आम्ही कधी ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं. आणि विधिमंडळ म्हटल्यानंतर त्या वास्तूला एक पवित्र वास्तू म्हणून आम्ही मानतो. ते कायदेमंडळ आहे, तिथे कायदा तयार केला जातो. जनतेच्या सुरक्षेचे कायदे देखील त्याच विधिमंडळामध्ये पारित होतात किंवा तयार केले जातात. अशा ठिकाणी अशी मारामार होणं हे नक्कीच पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक वेगळं महत्व आहे. देशभराच्या सगळ्या विधिमंडळामध्ये सर्वात टॉपचं विधिमंडळ म्हणजे आपलं सभागृह, म्हणजे आपलं महाराष्ट्राचं सभागृह आहे. आणि त्या प्रतिमेला कुठेतरी गरिमा त्याची जी काही काय म्हणतो आपण डाऊनग्रेड झाली ते अत्यंत चुकीचं आहे. ते होऊ नये. मला वाटतं ह्याची दक्षता आता आमची सगळी नेते मंडळींच्या माध्यमातून आमचे सगळे कार्यकर्ते घेतील. पण अशा पद्धतीने मुळात नेत्यांनी कार्यकर्त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विधिमंडळात घेऊन येणं हे अपेक्षित आहे का? हा खरा एक महत्वाचा सवाल आहे की कसं असतं की नेता जेव्हा शाब्दिक बाचाबाच होते किंवा एखाद्या मुद्द्यावरून बाचाबाच होते ती एक वेगळ्या पद्धतीने पाहिली जाते. त्याला नियमाची अनेक कंगोरे असतात,
पण ज्यावेळी कार्यकर्ता सोबत असतो त्यावेळी तो अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे रिॲक्ट करतो, जे आपण पाहिले. नाही, आपल्या विधिमंडळामध्ये कार्यकर्त्यांना खरं तर बोलावणं चुकीचं आहे. मी आता मंत्री झाल्यापासून किंवा आमदार असताना देखील मी कधीच कार्यकर्त्यांना विधिमंडळामध्ये कामाशिवाय कधीच मी बोलावलं नाही. कधी काय अर्जंट आहे, मंत्री मोदयांची भेट घ्यायची असते, आपण बोलावतो, ठीक आहे. परंतु विधिमंडळामध्ये फक्त कार्यकर्त्यांना उगाच बोलवणं, मला वाटतं काही आमदारांनी देखील या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि आता मला वाटतं ह्यापुढे या गोष्टींचं पालन होईल असं अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीचे स्टंट केले जातात त्यावर काय सांगाल? विधानं केली जातात, विधिमंडळाचं पावित्र्य कुठेतरी राखण्यामध्ये 100% विधिमंडळाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी शेवटी आमचीच आहे ना. आम्हीच त्याचे सदस्य आहोत ना. आम्ही नाही पाळली तर कोण पाळणार? आणि म्हणून मला वाटतं सुरुवातच आमच्याकडून झाली पाहिजे. शेवटी एका व्यक्तीमुळे 288 आमदारांची इमेज तिथे खराब होते. ती एका व्यक्तीने ते करू नये अशी अपेक्षा सगळे आमदार करत असतात. त्यामुळे मला वाटतं आता ह्यापुढे जे काही त्यांना समज द्यायचा होता तो समज आमच्या नेते मंडळींनी दिलेला आहे, माननीय अध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे. त्यामुळे आता यापुढे घडणार नाही. विधिमंडळाच्या बाहेर आपण राज्याबद्दल बोलायचं गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे ती देखील एक अतिशय गंभीर बाब आहे. मग कोयता गँग असो किंवा नागपूरमधले गुन्हे असो, पुण्यामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हे वाढलेले आहेत, गुन्ह्यांची संख्या जर आपण डेटा पाहिला तर वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ड्रग्स चा व्यापार जो आहे त्या संदर्भामध्ये काय कठोर कारवाई ही गृह विभागाकडून सध्या केली जाते की त्याच्यावर प्रकाश टाकणं? अर्थात व्याप्ती बघा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या काही उपाययोजना करतो त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. पुण्याचं आपण जे काही उदाहरण दिलेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे कोयता गँग, अशी कुठली गँग कार्यरत नाहीये. का घडतं हे थोडक्यात सांगतो. तिथे पुण्याला लागून जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागामधनं काही तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे लहान मुलांचा, त्याच्यामध्ये बालकांचा गुन्हे करण्यामध्ये त्यांचा वापर करून घेत आहेत. आणि मग कुठे जाऊन दुकान फोडायला लावायचं, मग वसुली सुरू करायचं, तिथे प्रयत्न करायचा. हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तांनी एक तिथे दिशा म्हणून एक कार्यक्रम चालू केला. जुवेनाईल जे काही ह्याच्यामध्ये बालक जे काही ओढले जात आहेत त्यांना, म्हणजे जे अशिक्षित असतील कदाचित, त्यांना योग्य त्यांना गायडन्स मिळत नसेल तर अशांसाठी पोलीस विभागाने एक कार्यक्रम राबवून त्यांना गायडन्स द्यायची सुरुवात केली. आपण क्लासेस लावले, आपण त्यांना फुटबॉलची ट्रेनिंग दिल्या, म्हणजे त्यांची मानसिकता बदलायचा आपण तिथे प्रयत्न केला. तर मला वाटतं गुन्हेगारांना त्यांच्यामध्ये सुधारणा कशी होईल ह्यासाठीचे देखील कार्यक्रम हे पुणे आणि पिंपरी चिंचवडने राबवलेले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी ही वाढते, ह्याच्यापेक्षा आपण जे प्रयत्न करतोय ते मला वाटतं तितके हे जास्त महत्वाचे आहेत. वाढत असताना अर्थातच पोलिसांचा धाक हा असला पाहिजे, पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नसली पाहिजे. ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतोय. काही प्रमाणात लक्षात आले की काही डार्क एरियाज आहेत जिथे सीसीटीव्ही कव्हरेज नाहीये. काही प्रमाणामध्ये आपल्याला पोलीस स्टेशनची हद्दवाढ तिथे करणं आवश्यक आहे. काही वाडी पोलीस स्टेशनची गरज आहे, काही मॅन पॉवरची गरज आहे. तर ह्या सगळ्या सुविधा आपण तिथे उपलब्ध करून देतो, जेणेकरून कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पुण्याला तिथे मदत होईल. एकंदरीत महाराष्ट्रामधील कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मला वाटतं बघा, पॉलिटिकल स्टेटमेंट करणं आणि वास्तव समोर ठेवणं यामध्ये नक्कीच फरक आहे. काही विरोधक त्याच्यामध्ये आरोप करत असतात, परंतु माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गृह विभागाने जे काम केलेलं आहे मला वाटतं अतिशय कौतुकास्पद आहे. आणि पॉलिटिकल स्टंट होणं वेगळं, परंतु कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये नक्कीच आम्ही यशस्वी आहोत. ड्रग्ज हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि ह्याचा व्यापार कमी किंवा पूर्णतः निर्मूलन व्हावं यासाठी म्हणून काय सध्या पावलं उचलली जातात? त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ड्रग्ज हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये, हा फक्त भारतापुरता नाही, आता हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मोठं चॅलेंज आहे. ड्रग्सच्या माध्यमातून टेररिझम पण चालवलं जातं, ड्रग्सच्या माध्यमातून तिथे मोठ्या मोठ्या गँग्स चालवले जातात. ड्रग्सचा उपयोग हा नक्कीच इलिगल ऍक्टिव्हिटीसाठी होतोय. हे थांबवण्याचं कसं, एक लक्षात घ्या, ड्रग्स आता फक्त उदाहरण देतो, मागच्या 5 वर्षात जर का आपण पाहिलं, आपण जेवढे काही ड्रग आपण पकडले 90% आपण एमडी ड्रग पकडलेला आहे. म्हणजे एमडी असं ड्रग आहे, हे केमिकल ड्रग आहे. काही काही केमिकल ड्रग बनवणे इतकं सोपं झालंय, म्हणजे आता मुंबई पोलिसांनी मालाडला काही दिवसांपूर्वी कारवाई केली. एका घरामध्ये काही महिला तिथे स्टोव्हवरती तिथे ड्रग बनवत होत्या, केमिकल ड्रग बनवत होत्या. इतकं सोपं आहे, घरामध्ये तुम्ही तुमच्या स्टोव्हवरती ड्रग बनवू शकता. प्रत्येक घरावरती वॉस्ट होणं शक्य नाही. मग अशा वेळेस आम्ही काही आता टास्क फोर्स तयार केलेले आहेत, माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्याच्या आधीच काढलेले आहेत. पण त्याचे इन्ग्रेडियंट सहज अवेलेबल आहेत. नॉर्मल मेडिसिन जे मेडिकल शॉपमध्ये तुम्ही मेडिसिन घेतल्या त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही तयार केलं की काही ड्रग तयार होतात. ड्रग म्हणजे काय आहे, केमिकल कंपाऊंड हे कमी जास्त प्रमाणात असं की ते ड्रग होतं. औषध घेणं त्याचं ड्रग होणं म्हणजे ते शेवटी केमिकल ते कॉम्बिनेशन असतं.
आता आपण काय केलंय, आता आपण अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हे टास्क फोर्स इथे कार्यरत असणार आहे आणि ते फक्त आणि फक्त ड्रगवरती काम करेल. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही तपास नसणार, त्यांच्याकडे दुसरी कुठलीही जबाबदारी नसणार. तसं महिलांकरिता आपण विशेष तिथे आपण जे पथक आपण तयार केले आहे, तसं हे ड्रग्जसाठी विशेष पथक आपण तयार केलेलं आहे. आणि ड्रगवरती कारवाई करत असताना कारण शेवटी काही ड्रग पेडलर्सचे नेटवर्क हे भारतामध्ये पसरलेले आहेत, तर ते आपल्याला त्याच्याशी अन्य राज्यांशी देखील संपर्क करावा लागतो. आताच काही दिवसांपूर्वीचं उदाहरण देईन, मुंबई पोलिसांनी एका ड्रग पेडलरला दुबईवरनं पकडून आणलेला आहे. काही ऑस्ट्रेलियाच्या नागरिकत्व मिळवलेल्या काही भारतीयांना देखील आपण पकडलेलं आहे. म्हणजे आपली कारवाई होते नाहीच नाही, परंतु नक्कीच चॅलेंज आहे त्याला आपण फेस करतोय, म्हणजे चांगल्या पद्धतीने फेस करतोय आपण. फेस करतोय असं तुम्ही म्हणताय. खरं तर आता असेंब्ली नुकतीच संपलेली आहे आणि ह्या कामकाजामध्ये एक गोष्ट आम्ही पाहिली की भाजप ही मोठ्या प्रमाणावर उत्तर देताना आपल्याला दिसली. तुमचा शिवसेना देखील देत होती, पण ह्या सगळ्यामध्ये मग संजय गायकवाड प्रकरण असो किंवा शिरसाट, गोगावले ह्याच्यामुळे कुठेतरी एक सेनेला सेटबॅक बसलेला आहे का, तो दिसत होता थोडा. नाही, मला वाटत नाही सेटबॅक, अशा गोष्टीने सेटबॅक बसत असतो. हा ठीक आहे, काही गोष्टी टाळता आल्या असत्या, थोडे आपण प्रिकॉशन्स आपण देखील नक्कीच घेतले पाहिजेत. ते सगळ्यांसाठी लागू आहे, कोणा एका व्यक्ती करता नाही, परंतु काही गोष्टी नक्कीच टाळता आल्या असता. परंतु टार्गेट म्हणून शिवसेनेला म्हणून केलं गेलेलं आहे अशा मला वाटतं ह्याला मी सहमत नाही याच्याशी. कारण शेवटी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही तीनही पक्ष आम्ही एकत्र येऊन जे आम्ही अधिवेशन यावेळेला आम्ही जे सामोरं गेलेलो आहोत, आपण बघा कामकाजमध्ये जी आम्ही बिलं पारित करून घेतली, जे कायदे पारित करून घेतले, अतिशय महत्वाचे कायदे आहेत. जर का फेलियर असेल तर कदाचित ते झालं नसतं. आणि विरोधकांना सोबत घेऊन जे आम्ही कुठलाही कायदा बिल आम्ही लादली नाही, आम्ही कॉर्डिनेशनने आम्ही तिथे काम केलं. उत्तर देत असताना देखील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांचं देखील कॉम्बिनेशन जे काय होतं, जे समन्वय होता तो देखील चांगला होता. ठीक आहे, काही गोष्टी वैयक्तिक गोष्टी घडल्या असेल त्याच्यामुळे ते बातम्या आमच्या झाल्या असतील, परंतु म्हणजे तुमचे आमदार किंवा मंत्री हे अधिवेशनापेक्षा इतर कारणांमुळे अधिक हायलाइट होत होते. नाही झालं, ते नाही असं नाही, ते काय नाकारता येणार नाही, परंतु काही गोष्टी त्याच्यामुळे टाळता आल्या असत्या. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये सभागृहातला परफॉर्मन्स त्याच्यानं काही इफेक्ट झालेला नाही. सभागृहामधला शिवसेनेचा परफॉर्मन्स हा नक्कीच चांगला होता. गेल्या वेळी देखील कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी अधिवेशन चालू असताना देखील बजावण्यात आली. कुणाल कामरावर कारवाई होणार आहे का आणि कधी? ते बघा, शेवटी ह्याच्यामध्ये माननीय कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचं तर पालन आम्हाला करायला हवे. त्या व्यक्तीने जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं होतं. शिंदे साहेबांच्या विरुद्ध बोलला फक्त एवढीच गोष्ट नाहीये. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांवरती जेव्हा आपण एखादं आपण जोक करतो की आपण तिथे काही विरंगुळा करतो, तुम्ही मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजेत. आपण कॉमेडीच्या आडून अजेंडा चालवला जातोय. फ्रीडम ऑफ स्पीच आणि कॉमेडीच्या नावाखाली जे काय चाललंय, ह्या चुकीच्या गोष्टी अर्थातच सहन होणार नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कायद्याच्या आडून तुम्ही चुकीच्या गोष्टी तुम्ही करू देखील शकणार नाही. म्हणून वाटतं काही ठिकाणी ऍक्शन घेणे आवश्यक आहे. त्याचं उदाहरण म्हणजे हे कुणाल कामराचं जे काही प्रकरण आहे ते आहे मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं अशा लोकांवरती कायद्याचा धाक हा असलाच पाहिजे. आणि हे अशी लोक जर का कारवाई न होता फिरत राहिले तर मग कायदा मोडून आम्ही कसेही वागू शकतो अशी एक मानसिकता तयार होईल. ती मला वाटतं चुकीचं उदाहरण जाईल. म्हणून मला वाटतं कारवाई होणं आवश्यक आहे, ती नक्कीच होईल. त्यांना बोलवलं जाईल विचारपूस करायला या संदर्भात. याच्यामध्ये जे काही आदेश दिले त्या आदेशानुसार आम्हाला आता कारवाई करायला लागणार आहे. शेवटी कोर्टाचा आदेश का आम्ही तिथे मोडू शकणार नाही, परंतु नक्कीच त्याच्यावरती कारवाई केलीच जाईल. काल देखील आपण पाहिलं कल्याणमध्ये जी घटना घडली, सध्या ज्या पद्धतीने हिंदी विरुद्ध मराठी असा जो वाद पेटला गेलाय किंवा पेटवला गेलाय, याकडे आपण कसं बघता आणि कालच्या घटनेकडे मुळात कसं पाहता? बघा, मी कधीतरी मागे म्हटलं होतं की आता मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आता हा मराठी विरुद्ध अमराठी हा विषय निवडणुका होईपर्यंत हा वाद असाच पेटत काही लोक ठेवणार आहेत. काही लोकांना वाद हा मिटवायचा नाही आहे, काही लोकांना वाद निर्माण पण करायचा आहे. कदाचित विषय काहीतरी वेगळा असेल पण त्याला ह्या विषयाशी जोडायचं
आणि मग स्वतःच आंदोलन करायचे आणि मग स्वतःच दाखवायचं, बघा आम्ही मराठीसाठी आम्हीच आहोत फक्त, असे काही लोक दाखवायचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, राजकारण आहे, परंतु मराठी माणूस मला वाटतं सुज्ञ आहे, त्याला राजकारण कळतंय, कशा करताय सगळं चाललंय हे देखील कळतंय. आमची भूमिका मी स्पष्ट केली ना, मराठी ही सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी आहेच, ती राहणारच आहे. हिंदी कुठेही आम्ही कंपल्सरी केलेलीच नव्हती. आम्ही तो GR काढला होता ना की हिंदी कंपल्सरी नसणार आहे. बरं, आता आपल्याकडे हिंदीच्या ऐवजी कोकणी भाषेचा पर्याय आहे. तुम्ही कोकणी पण शिकू शकता, तुम्ही संस्कृत पण शिकू शकता. आम्ही कुठे म्हटलंय तुम्ही हिंदीत शिका म्हणून? बरं, एकापेक्षा जास्त भाषा शिकणं काय वाईट आहे का? तर नाही, आम्ही पण शिकलो, आपण सगळेच शिकलोय. म्हणून मला वाटतं फक्त याचं राजकारण करायचं चाललंय. आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या की ह्या सगळ्या गोष्टींना मला वाटतं काही लोक पुन्हा एकदा गुंडाळून ठेवतील आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीला हे विषय पुन्हा बाहेर काढतील. बरं, हा विषय इतका चर्चेला गेला की केंद्रात देखील या संदर्भामध्ये आता पार्लिमेंट जे सुरू झालेलं आहे त्याच्या पार्लिमेंटमध्ये देखील काल हा विषय आलेला होता. आणि काल पार्लिमेंटमध्ये देखील असं प्रतिपादन केलं गेलं की वयाच्या 14व्या वर्षापर्यंत विद्यार्थी हिंदी भाषा तुम्ही त्यांना शिकवू शकता आणि त्यामुळे 1ली ते 5वी पर्यंत असं बंधन आता या भाषेसाठी राहिलेलं नाहीये. शेवटी केंद्र शासनाने जे काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या आपण फॉलो करतो, किंवा त्यांनी जो निर्णय दिला होता तो आपण महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार म्हणून उद्धवजींनी देखील तो निर्णय ऍक्सेप्ट केला होता त्यावेळेस. म्हणून मला वाटतं वरती सेंटरमध्ये जे काही ठरते त्याच्या अंमलबजावणी आपण करणारच आहोत. पण अशा वेळेस त्यांनी हेही सांगितलं होतं की त्या राज्याच्या ज्या भाषा आहेत त्या भाषेचं महत्त्व कमी होणार नाही, किंवा त्या भाषेला जी प्रायोरिटी द्यायची ते राज्याने ठरवायचंय. त्यांनी निर्णय हा लादलेला नाहीये. निर्णय घेत असताना राज्याला त्यांनी जे काही स्वातंत्र्य दिलं निर्णय घेण्याचं, आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेतला. मराठी आपण कंपल्सरी केली, इंग्लिश आपण सेकंड लँग्वेज ठेवली, आणि हिंदीला आपण पर्यायी आपण अजून 19 भाषा आपण दिल्या. त्यामुळे मला वाटतं केंद्र सरकारने घेतला निर्णय 100% योग्य आहे. त्यामुळे आता 1ली ते 5वी असं आता बंधन नाहीये. 14व्या वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्याला हिंदी शिकता येऊ शकते असं देखील काल यावर चर्चा झालेली आहे केंद्रामध्ये. मात्र राज्यामध्ये जे राजकारण सुरू आहे, मराठीच्या नावावर ठाकरे बंधू एकत्र आले, कसं बघता याकडे? आणि वाटतं यावेळी टाळी एकमेकांना दिली जाईल? माझं पर्सनल अनालिसिस आहे, राजसाहेब उद्धवजींसोबत जाणार नाहीत. मराठी ह्या विषयावरती एकत्र येणं वेगळं, एखाद्या विषयाला एकत्र घेऊन एकत्र येणं वेगळं, आणि राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन निवडणुका लढवणं वेगळं. तर माझा पूर्ण विश्वास आहे की राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींसोबत जाणार नाहीत. कारण सध्याच्या घडीला उद्धवजींसोबत जाणं म्हणजे काँग्रेससोबत जाणं, उद्धवजींसोबत जाणं म्हणजे शरद पवार साहेबांसोबत जाणं, उद्धवजींसोबत जाणं म्हणजे अबू आझमीसोबत जाणं. म्हणून मला वाटतं तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेणार नाहीत. आणि माझा तरी विश्वास आहे की आता माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते उदयजी सामंत साहेब असतील, हे माननीय राजसाहेब ठाकरेंना अनेक वेळा भेटून आलेले आहेत आणि आमचे विचार जुळतात. वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन मी पुढे चाललोय, राजसाहेबांची मानसिकता देखील तीच आहे. त्यामुळे कदाचित आम्ही एकत्र आले तर कोणाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. तसे प्रयत्न सुरू आहेत. माझी तरी इच्छा आहे राजसाहेबांनी सोबत यावं, म्हणून शिंदे साहेबांच्या सोबत यावं आणि दोघांनी एकत्र शिवसेनेचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जावा असं माझी तरी इच्छा आहे. मला असं वाटतं की तुमचे वडील रामदास भाई यांचे देखील राज ठाकरे यांच्याशी अतिशय निकट संबंध होते, निकटवर्ती होते आणि आजही कुटुंबीय तुमचे एकत्र म्हणजे तसे पारिवारिक संबंध आहेत. हे सगळं पाहता तुम्ही पुढाकार घ्याल? मी पुढाकार घ्यायला तसा मी खूप लहान आहे, मी अजून ज्युनियर पॉलिटिशियन आहे, जरी राज्यमंत्री असलो तरी सुद्धा. पण माननीय राजसाहेबांचे रामदास भाईंशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, राहिलेले आहेत आणि नक्कीच त्या संबंधामधून जर का रामदास भाईंनी प्रयत्न केला कदाचित त्याला यश देखील येईल, ते नाकारता येणार नाही. परंतु लहानपणापासून बाळासाहेबांनंतर राजसाहेबांची जी आम्ही कार्यपद्धती पाहिली आम्हाला नेहमीच भावली आणि आता एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचा गाडा पुढे घेऊन जात असताना असे जर दोघे नेते एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही. आमच्या सगळ्या तरुणाला तर अजून जोमाने काम केलं तिथे अजून ऊर्जा मिळेल. बरं, हे सगळं होत असताना नुकत्या ज्या आपण बातम्या पाहतोय की त्याच्यामध्ये उद्धवजी आणि फडणवीस साहेब यांची भेट होते, एकमेकांना ते भेटतायत. नुकतंच आपण पाहिलं की आदित्य ठाकरे हे देखील देवेंद्र फडणवीस यांना एकत्र म्हणजे पाहिलं गेलं होतं. आता ते भेटले की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. याकडे शिवसेना कसं पाहते? नाही, मला वाटतं उद्धवजींची नीती पाठीत खंजीर खुपसायची नक्कीच आहे, पण देवेंद्रजींची नाही आहे. ती व्यक्ती जे काय आहे ते तोंडावरती बोलते.
आता मी त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत जवळना त्यांचं कामकाज मी पाहतोय, अजूनपर्यंत आम्ही त्यांना ओळखत होतो पण इतकं जवळना नव्हतं ओळखत. त्यांचा जो स्वभाव आहे तो जे काय आहे ते तोंडावरती आहे, त्याचं मागणं ते खंजीर खूप असणार नाही, त्यांचा तो स्वभाव नाही. आणि म्हणून मला वाटतं ह्या ज्या काही गाठी भेटी फक्त बातम्यांपुरत्या आहेत, जवळीक वाढताना दिसते नाही. मला वाटतं उद्धवजी प्रयत्न करत असतील, म्हणजे देवेंद्रजींना स्वतः पुष्पगुच्छ द्यायला उद्धवजी गेले होते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर, अजितदादांना तिथे भेटायला गेले होते, पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. पण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री झाले त्यांना पुष्पगुच्छ द्यावा असं वाटलं नाही. आता देवेंद्रजी जास्त जवळच वाटले एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या शिंदे साहेबांनी तुम्हाला इतकी वर्ष साथ दिली, ज्या शिंदे साहेबांनी तुमच्यासोबत तुमच्याकरता पक्षाकरता अनेक खस्ता खाल्ल्या, अनेक तिथे त्यांनी अडचणींना सामोरे गेले, आता तुम्हाला ती व्यक्ती जवळची वाटत नाही. म्हणजे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना तिथे एक बाजूला करायचा प्रयत्न मध्ये म्हणून ते फडणवीस साहेबांच्या जवळ होतात. आणि फडणवीस साहेबांना हे माहिती आहे कसं राजकारण चाललंय, त्यामुळे मला वाटत नाही ते उद्धवजींना एवढा रिस्पॉन्स ते देतील. आता भेटायला आलेल्या व्यक्तीला आपण हाय हॅलो करतो की आपण त्याच्याशी बोलतो, परंतु जसं स्तुती सुमन देखील वाढदिवसानिमित्त त्यांनी, ठीक आहे, बघा शेवटी आपण वाढदिवसाला शुभेच्छा देणं वेगळं आणि एकत्र राजकारण करणं वेगळं आहे. त्यामुळे मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना जवळ करतील. आपण इतर काही विषयांना हात घालू. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की गृहराज्यमंत्री झाल्यानंतर आपण अनेक जेल्सना भेटला होता, कैद्यांना भेटला होता, तिकडची परिस्थिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. काय सेन्स केलं, काही जे कैदी आहेत त्यांच्यातल्या ज्या कला आहेत त्यांना देखील आपण वाव देणार असं आपण म्हटलं होतं. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे काही जी तुरुंग आहेत ती प्रचंड जुनी आहेत. माननीय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याला आता काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, काही टार्गेट दिलेले आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती अतिशय चांगलं काम केलंय आणि तुरुंगाची परिस्थिती सुधारली पाहिजे. शेवटी ते सुधारगृह आहे, ते फक्त कारागृह नाही, ते सुधारगृह म्हणून त्याला देखील शब्द आहे. आणि त्या सुधारगृहामध्ये तो कैद्याची मानसिकता बदलली पाहिजे. गुन्हेगार आला त्याला अटक करून त्याला शिक्षा मिळावी हा हेतू आहेच, परंतु सुधारून बाहेर आला पाहिजे. मग अशा वेळेस आतल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत आणि तिथे काही अशा आपण गोष्टी करू शकतो का की ज्याच्याने त्याच्यामध्ये सुधार होईल आणि बाहेर आल्याच्या नंतर तो एक चांगला व्यक्ती म्हणून तो बाहेर पडेल. त्या अनुषंगाने आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. सर्वात पहिलं आपण येरवडा जेलचा आपण पुनर्विकासच आपण आता जो काही प्रकल्प आहे तो आपण आता हाती घेतोय. जवळपास 1600 कोटीचा आपण तो प्रकल्प आपण लवकरच त्याला मंजुरी देखील माननीय फडणवीस साहेब देतील, आमचं सरकार देईल. आपण कॅपॅसिटी वाढवतोय. सध्याला जेवढे आपले प्रिझनर्स आहेत त्याच्या तेवढ्या कॅपॅसिटी आपल्याकडे जेल किंवा तुरुंग नाही आहेत ती आपण वाढवतोय. एक गोष्ट मी पाहिली जेव्हा मी सेंट्रल जेलला भेट दिली त्यावेळेस तिथल्या असलेले जे काही अटकेमध्ये असलेले जे काही लोक आहेत ते खुर्च्या बनवतात, ते तिथे चादरी बनवतात, ते ब्लँकेट बनवतात, त्या अनेक अशा वस्तू बनवत आहेत ज्यांना मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे. ज्या अनेक शासकीय जे आमचे कार्यालय आहेत तिथे तहसीलदारांच्या प्रांतांच्या खुर्च्या पण ह्या जेलमधून आलेल्या आहेत. इतक्या चांगलं त्यांचं काम आहे, कारागीर अतिशय चांगले आहेत. तर एक आमचा असा विचार चाललाय की एक ऑनलाईन पोर्टल आपण का तयार करू नये. तसं ऑनलाईन पोर्टलवरती आपण बाकीच्या गोष्टी आपण विकतोय. आता महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटांच्या आपण गोष्टी आपण विकतोय. तसं तुरुंगांच्या ज्या गोष्टी आहेत, आता काही दिवसांमध्ये आपण मंत्रालयामध्ये आपण एक्झिबिशन ठेवलं होतं तुरुंगाच्या मध्ये बनलेल्या वस्तूंचं. तर काही माझ्या मुलांसाठी मी खेळणी पण घरी घेतली, तिथनं मी घेऊन गेलो, त्यांना पण प्रचंड आवडल्या. तर मला वाटतं त्यांच्या कलेला देखील वाव दिला पाहिजे. तर अशा काही गोष्टी त्या इनिशिएटिव्ह घेऊन आपण तिथे आपण चांगली सुधारणा आपण करू शकतो, असे आमचे प्रयत्न आहेत. पोलिसांच्या घरांचा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. अधिवेशनात देखील हा उचलला गेला होता. त्यांच्या लोन संदर्भात डीजी लोन प्रक्रिया देखील रखडलेली आहे. तर ह्याला जरा गतिमान करण्यासाठी म्हणून काय प्रयत्न सध्या सुरू आहे? डीजी लोन हा विषय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच हा विषय पहिल्यांदा समोर आणला होता. पहिल्यांदा आपण अगोदर कसं व्हायचं, आपण डीजी लोन मंजूर करायचं म्हणजे ते लोनचे पैसे आपण द्यायचो. आता आपण काय केलेलं आहे की सरकार लोन द्यायच्या ऐवजी तुम्ही प्रायव्हेट लोन मंजूर करून घ्यायचं. त्याचं जे काही त्या हाऊसिंग कॉर्पोरेशन मधून ते लोन घेतलं जाईल आणि त्याचा इंटरेस्टचा फरक जो आहे तो शासनामार्फत दिला जाईल. त्याचा आमचं फक्त एक आपण अभ्यास करून आपण असं तपासतोय की इंटरेस्टचा फरक मध्ये आता ह्या वर्षी जर का डीजी लोनचे जर का 1700 कोटीची मागणी आहे तर 350 कोटीचा आपल्याला इंटरेस्ट द्यायचंय. मग दरवर्षी 350 कोटी देण्यापेक्षा 1700 कोटी एकत्र देणं परवडेल का, ते शासनाला जास्त योग्य ठरेल का,
असं जरा फायनान्शियल गोष्टी आपण चेक करून नक्कीच डिजिलोनचा विषय आपण हा मार्गी लावतोय आणि फडणवीस साहेबांनी देखील हा विषय, मुख्यमंत्री महोदयांनी देखील हा विषय मनावरती घेतला आणि तो लवकरच आपण मार्गी लावतोय. सायबर क्राईम्स यांची संख्या फार वाढते दिवसागणिक, तर सायबर फ्रॉड आणि गुंतवणूक यामध्ये आपण कसं पाहता आणि सध्याचा डेटा काय म्हणतोय, किती महाराष्ट्र सरकार हे कंट्रोल करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि काय नवीन प्रणाली आपण हे करतोय? कारण सायबर क्राईम करणारे फार ऍडव्हान्स टेक्निक वापरतात सध्या. नक्कीच आमचं तर असं म्हणणं आहे की सायबर फ्रॉड भविष्यामध्ये अजून वाढणार आहे, सायबर क्राईम हे अजून वाढणार आहेत. कारण एखाद्या व्यक्तीला आता पिक पॉकेटिंग करणं बघा तुम्ही अतिशय कमी झालेलं आहे. कारण काय, तुम्ही इझिली मोबाईलवर ना तुम्ही फोन लावून पण 1500-2000 रुपये तुम्ही असंच मिळवू शकता. सायबर क्राईम हे भविष्यात वाढणार, ह्या दृष्टीने आपण महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा पुढाकार घेतला. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्याला प्रचंड गती दिली आणि आज आपण मला वाटतं देशामधला, कदाचित एशियामधला देखील सर्वात उपयुक्त आणि सर्वात ऍडव्हान्स आपण सायबर प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे. म्हणजे आपण AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण AI इंटिग्रेटेड आपल्याकडे राज्यामध्ये जेवढे आपले हेडक्वार्टर आहेत प्रत्येक युनिटला आपण सायबर पोलीस स्टेशन तयार केलेलं आहे. आता आपण त्याची व्याप्ती देखील वाढवतोय. आपण 36 पोलीस स्टेशन, 50 पोलीस स्टेशन आपण संबंध राज्यभर आपण करतोय आणि सगळी कनेक्टेड असणार आहेत. म्हणजे समजा लातूरला एखाद्या व्यक्तीने ऑनलाईन फ्रॉड केला आणि त्यांनी लगेच 1930 त्यांनी जर का फोन करून कळवलं की मला आता माझी अशी फसवणूक झालेली आहे, 1.5 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये त्याचे पैसे आपण वाचवू शकतो. अडचण कुठे येते, तक्रारी उशिरा येत आहेत. माझी फसवणूक आज झाली आहे हे मला 10 दिवसानंतर समजतंय. त्या 10 दिवसाच्या गॅपमध्ये ते पैसे 1,000 अकाउंटमधून ट्रान्सफर झालेले असतात. मग ते ट्रॅकिंग करणं कठीण जातं आणि कदाचित काही पैसे देशाच्या बाहेर गेलेले असतात. मग त्या देशांसोबत आपली ट्रीटी नाही, त्या देशांसोबत आपले संबंध चांगले नाहीत, मग आपण पैसे आणणं परत कठीण होतं. म्हणून आपण AIचा वापर करतोय, आपण सायबरचे पोलीस स्टेशन वाढवतोय, आपण सायबरची टीम वाढवतोय. मुंबईने तर आपलं स्वतःचं AI क्लाउड वेगळं तयार केलेलं आहे. मुंबई करता वेगळं सायबरची आपण यंत्रणा उभी केली आहे आणि त्यामुळे आपण प्रचंड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण वापरतोय आणि सायबरचं गुन्हेगारी कमी होण्याकरता नक्कीच त्याच्यामध्ये आणि रिकव्हरी देखील आपण आता चांगली त्याच्यामध्ये आहे. पहिल्यापेक्षा एका वर्षामध्ये आपण प्रचंड त्याच्यामध्ये चांगली आपण डेव्हलपमेंट केलेली आहे. 2006 मुंबई साखळी बॉम्ब ब्लास्ट या प्रकरणी आपण आत्ताचं वर्डिक पाहिलं तर दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. कुठेतरी पोलीस प्रशासन जे आहे ते पुरावे गोळा करण्यामध्ये कमी पडलं असं वाटतं? नाही, बघा शेवटी 2006ला घडलेली घटना, त्यावेळेसचे जे काही एव्हिडन्स होते शेवटी त्याला लिमिटेशन असतं. 2006चे एव्हिडन्स आता आज तर आपण उभे करू शकत नाही आणि म्हणून नक्कीच ह्याला आपण चॅलेंज करणार आहोत. म्हणजे आपण काही विषय सोडून दिलेला आहे आणि हा निर्णय अंतिम राहील असाही काही भाग नाही. सरकार म्हणून ह्याच्यामध्ये जी भूमिका घेणं आवश्यक आहे ते आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दादांनी घेतलेली आहे याच्यामध्ये. म्हणून नक्कीच ह्याला आपण चॅलेंज तर आपण करतोच आहोत आणि माझा विश्वास आहे की याच्यामध्ये जे कोणी निर्दोष म्हणजे जे कोणी दोषी आहेत त्यांना 100% सजा होईल. कोणी असं इतका सोपरित्या आम्ही तरी सोडून देणार नाही. थोडंसं मुंबईच्या प्रश्नांकडे आता आपण वळलोय तर मिठी नदी, पूर्वी आम्ही बातम्या करायचो मिठी नदी तुंबली, पण आता भ्रष्टाचाराची ज्या भ्रष्टाचारानं तुंबलेली आहे त्याकडे आपण कसं बघता? या संदर्भात देखील अनेक पुरावे समोर आलेले आहेत. ह्याला काही लॉजिकल एंड मिळेल का? नक्कीच आमचंच म्हणणं आहे की लॉजिकल एंड हा त्याला आलाच पाहिजे. कारण शेवटी इतके वर्ष मिठी नदी तिथे क्लीनअप करायचं काम चालू आहे. मग म्हणजे एक तर तो आकाशातनं गाळ पडतोय किंवा नाहीतर तो कुठेतरी मुरतोय, हे बघावं लागेल ना. शेवटी कॉन्ट्रॅक्ट कसे काय दिले गेले, कोणाला दिले गेले, हे कोणाची जवळची लोक आहेत, इतके वर्ष 25 वर्ष कोण ही महानगरपालिका हाताळतंय, खुर्चीवरती बसलेली व्यक्ती ही कोणाची बावली आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत ना. मग मिठी नदीच्या शेवटी मिठी नदी ही मुंबईमधली सर्वात मोठी नदी आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला पूर येतो मिठी नदीचं पाणी पहिलं सगळ्या वस्तीमध्ये शिरतं. मग अशा वेळेला त्याची साफसफाई होणं आवश्यक होतं. मला आठवतंय रामदासभाई ज्यावेळेला ज्यावेळेला पर्यावरण मंत्री होते त्याला भाईने स्वतः त्या नदीची पाहणी केली होती. STB प्लांट पासून सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष दिलं होतं. परंतु जे सत्तेमध्ये होते, ज्यांनी ते मुंबई हाताळली, त्यांचेच मित्र जर का तिथे गाळ काढत असेल ते आणि ते भ्रष्टाचार करत असेल त्याचा नक्कीच त्याच्या एंडपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर दिनू मोरयाचं नाव येते. दिनू मोरया हा कोणाचा जवळचा मित्र आहे, दिनू मोरयासोबत कोण कोण पार्टी करतं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत ना. त्या निग्लेक्ट करण्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. कॉन्ट्रॅक्ट मिळतं कसं? आमचा प्रश्न आहे, हा दिला कोणी? मग ते त्याच व्यक्तीला कसं मिळालं? मग आमच्या काय त्यांच्या काय जवळच्या मित्रांनी त्यांना मदत केली का?
हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील ना. म्हणून मला वाटतं जर का नैतिकतेला बाजूला ठेवून काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले असतील तर नक्कीच त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जातोय. या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा बिल हे मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेलं होतं. जनसुरक्षा बिल आणल्यानंतर विरोधकांनी जो एक नाराजगीचा सूर किंवा विरोधी सूर जो दाखवला होता त्याबद्दल आपण काय सांगाल? ज्यावेळी आम्ही या संदर्भात थोडी माहिती काढण्याचा प्रयत्न केला असं कळलं की सुरुवातीला ऑन पेपर अग्री केलेलं आहे त्यांनी, मात्र जसं ते बिल टेबलवर आलं तसे त्यांचे विरोधी सुरू झाले. बघा, हे बिल तिसऱ्यांदा फ्लोअरवरती मांडलं गेलं. पहिल्या वेळेस तिथे नाकारलं गेलं, दुसऱ्या वेळेस तिथे समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. त्या समितीमध्ये विरोधी पक्षामधले प्रमुख लोक त्याच्यामध्ये होती, त्यांनी जे सजेशन दिले ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. अगोदर बेसिक मुद्दा, अन्य ज्या 4 राज्यांनी हा कायदा बनवलेला आहे त्यांनी व्यक्ती आणि संघटना असा उल्लेख केलेला आहे. विरोधकांनी समितीमध्ये असल्या सदस्यांच्या सजेशनच्या नंतर आपण कडवट म्हणजे कडवी उजवी संघटना असा आपण जो काही उल्लेख केलेला आहे त्याला त्यांनी सहमती दिली ना. मग आता त्याला ऑब्जेक्शन कशाला? मला वाटतं फक्त हे राजकारण आहे. हा कायदा तयार होत असताना आमचा प्रयत्न हा प्रामाणिक आहे की नक्षलवादी ज्या संघटना आहेत त्यांना आळा घातला गेला पाहिजे, त्यांच्यावरती बंदी आली पाहिजे. या प्रामाणिकतेने आम्ही हा कायदा आणलेला आहे, त्याचे पालन देखील तशा पद्धतीनेच होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं हे फक्त राजकारण चाललंय. तर ज्या अन्य 4 राज्यांनी हा कायदा पारित करून घेतला तिथे भाजपचं सरकार नाही आहे ना, तिथं आमचे विरोधी सरकार आहेत. मग त्यांनी कशाला गेला तो, जर का गरजेचा नव्हता तर? आणि फक्त भाजप करता जर का हा असता तर मग त्या राज्याने तर हा कायदा केला नसताना. आणि म्हणून मला वाटतं सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. आणि डावी विचारसरणी वेगळी परंतु कडवी डावी विचारसरणी ही वेगळी. जी कडवी आहे ती नक्षलवाद्यांना मानते, ती जंगलामध्ये नक्षलवाद वाढवण्याकरता आणि शहरी नक्षलवाद वाढवण्याकरता ते काम करते, अशांच्या करता हा कायदा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी की सगळ्यांना खरं तर डे प्लॅन असतो तसा 100 दिवसांचा हा डे प्लॅन होता. ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो विभाग आहे त्याने किती प्रगती केली आहे किंवा कुठे आहे सध्या, आणि तुम्ही तुमचं अनालिसिस काय म्हणतो? नाही बघा, आता शेवटी मी 5 विभागाचा मी आज राज्यमंत्री आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ग्रामविकासाचं उदाहरण देईन. जो काही टार्गेट आला होता आम्हाला तर नक्कीच आम्ही त्याच्यावरती चांगलं काम केलं. मी विशेषतः सांगेन की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामधील सर्वात जास्त घरकुलं ही महाराष्ट्राला आज मंजूर करून दिली. अगोदर 20 लाख घरं मंजूर करून दिली, त्यानंतर 10 लाख घरं पुन्हा वाढवून दिली, अशी 30 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये नवीन आपण घरं बांधतोय. आणि ह्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या पहिल्या 20 लाखाच्या टप्प्यापैकी जवळपास 70% घरकुलांच्या लोकांना आपण तिथे पहिला हप्ता देखील आपण वर्ग केलेला आहे. 100% लोकांना आपण मंजुऱ्या दिलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना आज राहण्याकरता निवारा नाही त्यांना घर बांधण्यासाठीचे पैसे किंवा निधी जो आहे तो आपण तिथे वर्ग केलेला आहे. अतिशय चांगलं काम होतंय. त्याच्यामध्ये आमचे मंत्री महोदय जयकुमार गोरेजी असतील, आमचे सचिव असतील, सगळ्यांनी चांगलं काम केलं. परंतु मला वाटतं 100 डेजचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसाचा कार्यक्रम, हा प्रशासनाच्या काय म्हणतो फंक्शनिंग करता अतिशय महत्वाचा होता आणि तो आज इतका चांगल्या पद्धतीने राबवला गेलाय. 100 दिवसानंतर आता 150 दिवसाचा जो कार्यक्रम आता आलेला आहे. म्हणजे मला वाटतं फडणवीस साहेबांची जी काही कार्यपद्धती आहे ती ह्याच्यामध्ये लक्षात येते की एखादं राज्य चालत असताना फक्त कॉर्पोरेट पद्धतीने नाही किंवा फक्त कॉर्पोरेट स्टाईलने पण पुढे नाही गेलं पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्या अगोदर तुमची कार्यालय सुधारली पाहिजेत. पहिला टप्पा होता तो स्वच्छतेचा होता. तुमची कार्यालय ई ऑफिस असली पाहिजेत, कागदाचा वापर होता कामा नये, अशा बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष होतं. जो सर्वसामान्य नागरिक कार्यालयामध्ये आलेला असेल त्याला व्यवस्थित वागणूक द्या, त्याला तुम्ही तिथे समोर बसवा, त्याला तिथे त्याची विचारणा करा, हे देखील 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होतं. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सन्मान देण्यापासून तर तुमची कार्यपद्धती ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत त्यांनी ते लक्ष दिलं. आणि आता 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत ते ऍडमिनिस्ट्रेशन तुमचं स्ट्रॉंग करण्याकरिता, तुमच्या योजनांच्या अंमलबजावणी स्ट्रॉंग करण्याकरिता त्यांनी जे काही त्यांनी यंत्रणा दिलेली आहे. आणि विशेषतः आताच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक खात्याचं एक आता आपण एक सर्वे चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक गृह खात्यामध्ये तुम्हाला काय काम अपेक्षित आहे हे तुम्हाला थेट सांगणार आहे. मला वाटतं अशा अनेक चांगल्या गोष्टी आमचं सरकार करते आणि 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नक्कीच त्या इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळालेले आहे. म्हणजे पीपल व्हॉइस लाईक स्थान या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळतं. सर्वसामान्य नागरिक सरकारला सांगू शकणार आहे की ह्या खात्यामध्ये मला हे अपेक्षित आहे
असं कधीच झालं नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं म्हणून असे जे काही उपक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय राबवत आहेत ते महाराष्ट्राच्या हिताचे आणि सर्वसामान्य हिताचे आहेत. जय महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये एक बातमी केली होती ज्याच्यामध्ये आकाशवाणी आमदार निवास याच्यामधले जे अग्निशमन यंत्र जे आहे ते आउटडेटेड झालेलं आहे. जवळपास 8 महिने उलटून गेलेले आहेत आणि तरी देखील आमदारांचा जीव हा धोक्यात आलेला आहे. ह्या संदर्भात आपण मंत्री म्हणून काही पावलं उचलणार का? नक्कीच. ती त्यावेळेस मला वाटतं बातमी ही जय महाराष्ट्रानेच पहिल्यांदा लावली होती आणि आम्ही देखील पाहिली होती. पण नक्कीच ह्याचा पाठपुरावा आम्ही स्वतःच करून, माझ्या थेट संबंधित विषय नाही, परंतु नक्कीच हा महत्वाचा विषय आहे. जर का आमदार निवास मधल्या म्हणजे शासकीय बिल्डिंग मधल्या जर का तिथे अग्निशमन जर का यंत्रणा 8 महिन्यापूर्वी एक्सपायर झालेली असेल तर गंभीर विषय आहे. नक्कीच त्याच्यावरती आम्ही काम करू आणि त्याच्यावरती सुधारणा आम्ही करूच. मला असं वाटतं की तुम्ही देखील आमदार निवासामध्ये राहिले असाल ज्यावेळी आपले जे पिता आहेत ते देखील इतकी वर्ष ते निवडून आले होते आणि त्या काळामध्ये आमदार निवासामध्ये आपलं पण वास्तव्य असेल. सध्याच्या आमदार निवासाची स्थिती आणि अशा पद्धतीनं अग्निशमन यंत्र जर बंद पडतात या घटनेकडे आमदारां म्हणजे कसं पाहता एक मंत्री म्हणून देखील आणि त्या काळात वास्तव्य केलेले म्हणून? मला आठवतंय लहानपणी आम्ही रामदास ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला आम्ही आमदार निवासला राहायचो. नागपूरला अधिवेशनाकरता ज्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेस देखील आम्ही आमदार निवासमध्ये राहायचो. आणि आता खरं तर मुंबईच्या मनोरा आमदार निवास अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आकाशवाणीमध्ये काही आमदार तिथे आहेत. परंतु आमदार महोदयांची देखील काही जे काय आपण रिॲक्शन पाहिलेले आहेत त्या जरी रिॲक्शन चुकीची असली तरी सुद्धा हेतू त्यांचा कदाचित हा तिथे चुकीचा नव्हता की जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे. म्हणून मला वाटतं काही गोष्टी सुधारण्याची आवश्यक आहे. पद्धत चुकली परंतु काही गोष्टींमध्ये सुधारण्याची नक्कीच आवश्यकता आहे ज्या झाल्या पाहिजेत. बेसिक जर का अशी देखील चर्चा होणं चुकीचं आहे की आमदार निवासामध्ये जर का सुविधा योग्य नसेल तर राज्याचं काय व्हायचं मग. मला वाटतं तिथे बेसिक सुरुवात आहे म्हणून त्या ठिकाणी नक्कीच आम्ही स्वतःहून लक्ष घालू. बरं, हे सगळं पाहताना जसं तुम्ही आता म्हटलात की लहानपणी तुम्ही आमदार निवासात जायचात, तिथं वास्तव्य करायचात, लहानपणी कधी वाटलं होतं की आपण वडिलांच्या पायावर पाय ठेवून आपण पुन्हा राजकारणात केला? म्हणजे घरात तसं होतं वातावरण की वडिलांकडून की पुढे तुला वारसा? नाही, कधी नाही. वडिलांनी कधीच मला या बाबतीत कधी फोर्स केला नाही की आमच्या घरामध्ये कोणालाच फोर्स केला नाही की नाही माझ्यानंतर तुम्हाला राजकारणामध्ये यायचंच आहे. मी जवळपास 11-12 कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच मी व्यवसाय चालू केला होता. तर व्यवसाय 12-13 वर्ष मी केला. हळूहळू मी युवा सेनेमध्ये कार्यरत झालो. त्यानंतर मग मतदारसंघामध्ये सक्रिय झालो. आणि म्हणजे मला वाटतं मी असं कुटुंब एकत्र बसून निर्णय घेऊन असं मी राजकारणात आलोच नाही. अचानक ते झालं आणि हळूहळू मी राजकारणात एंट्री केली. बट इफ नॉट पॉलिटिशियन देन? इफ नॉट पॉलिटिशियन आय थिंक माझा व्यवसाय चांगला होता. आजही व्यवसाय आमचा आहेच परंतु मी एक बिझनेसमॅन झालो असतो. व्यवसाय आजही आहे परंतु आता 100% माझं पूर्ण लक्ष हे जे समाजकार्य आमचं चालू आहे राजकारणाच्या माध्यमातून माझं पूर्णपणे लक्ष तिकडे आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. एन्काउंटर मध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.